आता मगाच्या टी ब्रेकमध्ये मला फार आनंद झाला की माझ्या कुटुंबातला म्हणजे सैन्यातला एक सैनिक हा कोर्स करतोय. उभा राहा त्याने. तूच ना? उभा राहा. हा जवान 17 राष्ट्रीय रायफलमधून म्हणजे किश्तवार या सीमावर्ती प्रांतामधून कोर्स करायला आलेला आहे. माझी बुमसडकर सरांना एकच विनंती आहे की आमचे जे जवान असतात, तुम्ही पाहिले हा जवान किती यंग आहे, तरुण आहे, परंतु या तरुण वयामध्ये हे सैन्यातून बाहेर येतात. कारण सैन्य हे कायमच तरुण ठेवावं लागतं. तेव्हा असे जे तरुण आहेत, या तरुणांना बुमकर सरांनी जर का ट्रेनिंग दिलं, अर्थात तुम्ही तुमची जी काही फी असेल ती थोड्याफार प्रमाणात कमी करा, जास्त करा, परंतु अशा लोकांना जर का तुम्ही ट्रेनिंग केलं तर ह्या लोकांचं पुनर्वसन होईल. आणि आज माजी सैनिकांचं पुनर्वसन हा सरकारपुढे असलेला सर्वात मोठा पेचप्रसंग आहे. मी स्वतः आता माझं वय 82 आहे. मी स्वतः कशासाठी आलो? मी ट्रेडिंगसाठी आलो नाही. तर मी माझ्या बायकोला याच्यामध्ये काहीतरी रस निर्माण व्हावा. आणि आता माझा मुलगा जे सैन्यात आहे तोही रिटायर व्हायला आला. 2-2.5 वर्षांनी तो रिटायर होईल. तर तो रिटायर झाल्यानंतर त्यांनी काय करावं ही दिशा माझ्या बायकोनी जर का त्या मुलांना सांगितली तर त्यांना त्याचा फायदा होईल. या एकमेव हेतून मी इथं आलेलो आहे. सरांचा मी खूप आभारी आहे. फार छान शिकवलं त्यांनी. आणि त्यांच्यामध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेला जो फरक आहे तो जमीन आसमानाचा आहे. आणि तो पाहून मला खरोखरीच भरता आलेला आहे. थँक्यू सो मच.